नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रावीण्य परीक्षा झाल्यानंतर गणित प्रज्ञा परीक्षा असते. सदरची परीक्षा 1 मार्च 2026 रोजी घेण्यात आली. ही रामानुजन गणित प्रज्ञा परीक्षा गणित प्रावीण्य परीक्षेपेक्षा थोडीशी काठिण्यपातीची असते. या ठिकाणी यातील प्रश्न मात्र भविष्यामध्ये ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्या अनुषंगानं या व्हिडिओकडं पाहिलं जावं. प्रश्न 6 पूर्णपणे आपण सोडलेले आहेत. प्रश्न 7वा आपण सोडणार आहोत. 7व्यातला 3 गुणांचा सोडवा म्हटलेला आहे. 0.5 मीटर अधिक 10 हेक्टोमीटर अधिक 7 डेकामीटर बरोबर किती? या ठिकाणी 0.5 किलोमीटर आहे म्हणजे 500 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, अर्धा किलोमीटर म्हणजे 500, 2 हेक्टोमीटर, 1 हेक्टोमीटर म्हणजे 100 मीटर, त्यामुळे 2 हेक्टोमीटर म्हणजे 200 मीटर, 1 डेकामीटर म्हणजे 7 डेकामीटर म्हणजे 70 मीटर, 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर, त्यामुळे 7 डेकामीटर म्हणजे 700 मीटर. एकूण 500, 200, 700 आणि हे 70, 770 मीटर झाले आहेत. 3 गुण. त्यानंतर प्रश्न 7व्यातला बी आपण सोडवणार आहोत. परिमिती काढा, फाइंड पॅरिमीटर, खुलासा आवश्यक, एक्सप्लेनेशन इसेन्शियल. या ठिकाणी ABCD हा चौरस आहे. 14 सेंटीमीटर त्याची बाजू आहे. या ठिकाणी AED हा जो त्रिकोण आहे तो सुद्धा समभुज त्रिकोण आहे. हे अर्धवर्तुळ आहे. BC व्यास असणारं, इथं AB व्यास असणारं अर्धवर्तुळ आहे. या ठिकाणी AB 14 मीटर आहे, AE 14 मीटर आहे, ED 14 मीटर आहे. पहा दिलेला आहे, 14 सेमी. AB 14 सेमी दिलेला आहे. AE पण 14 सेमी आहे. ED 14 सेमी आहे. या ठिकाणी अर्धवर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आणि अर्धा परिघ आहे. पूर्ण परिघ आहे 2πr. अर्धा परिघ 1/2πr म्हणजे 1πr. ओके. 2πr म्हणजे परिघ, अर्धा परिघ म्हणजे 2 कमी झालं, निम्म झालं 1πr. ओके. 1/2 गुणिले 2 गुणिले 2 22/7 गुणिले त्रिज्या, 2ला 2 गेले. ओके. त्यामुळं 7ला 7 पण गेले, 7 त्रिज्या आहे ना, 7ला 7 गेले, 2ला 2 गेले, 22 आलं. 22 सेमी अर्धा परिघ. ओके. आता या ठिकाणी AEDCBA परिमिती सर्व बाजूंची बेरीज काढायची. AE 14, ED 14, DC 14, हा अर्धपरिघ 22, हा पण अर्धपरिघ 22. त्यामुळं बाहेरच्या कडांची लांबी मोजायची असते. त्यामध्ये AB आणि BC येत नाही. बाहेरच्या कडांची म्हणजे असं ABची लांबी, EDची लांबी म्हणजे 14 अधिक 14 अधिक DC लांबी 14, हा BC अर्ध परिघ आहे 22, हे अर्ध परिघ आहे 22. ओके. 22 दून 44 आणि 14 त्रिकोण 42 म्हणजे एकक स्थानची बेरीज केली तर 2 2 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16, 6 1 2 1 3 2 5 आणि 1 6 7 8 86 सेमी. ओके. अशा पद्धतीनं. त्यानंतर 4 गुणांचा A आणि B 3 गुणांचा आपण सोडवला. 2 क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार 5183 आहे, तर त्या संख्या कोणत्या? प्रोडक्ट ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 5183. फाइंड द नंबर्स. पहिली क्रमवार संख्या 1 - 1, तर दुसरी क्रमवार संख्या 1 + 1. मुद्दा म्हणून अशी मानलेली आहे कारण त्यांचा गुणाकार करणं सोपं आहे. फक्त 2चा फरक दोघांमध्ये असायला पाहिजे, एवढाच. 2 क्रमवार संख्यामध्ये समसंख्या असते ती x मानू आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फरक 2चा असतो. ओके. तर पहिली क्रमवार संख्या 1 - 1 आणि दुसरी क्रमवार संख्या या ठिकाणी 1 - 1 विषम संख्या आहेत. त्यांचा गुणाकार 5183 आहे. म्हणून 1 - 1 आणि 1 - 1 या दोघांचा गुणाकार 5183 दाखवलं आहे. x² - 1 हा गुणाकार आहे
कारण x वर्ग वजा 1चेच अवयव आहेत. पहिल्या कंसात दोघांची वजाबाकी, दुसऱ्या कंसात दोघांची बेरीज. त्यामुळे x वर्ग वजा 1 पलीड गेले. 5183 अधिक 1 5184. x वर्गाचं वर्गमूळ x आणि 5184 वर्गमूळ 72. 72चा वर्गच 5184. त्यामुळं 72मधनं 1 आलं 71 आणि 72मध्ये 1 म्हणला 73. 71 आणि 73 आहे त्या संख्या. पहिली क्रमवार विषम संख्या x वजा 1 बरोबर 72 वजा 1 बरोबर 71. दुसरी क्रमवार विषम संख्या x अधिक 1 72 आणि 1 73. 71 आणि 73 यांचा गुणाकार 5183 आहेच. ओके, अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा प्रश्न. त्यानंतर आपण प्रश्न 8वा सोडवणार आहोत. 500चा 10% अधिक 600चा 5% किती? 500चा 10% म्हणजे 500 गुणिले 10 म्हणजे 500 गुणिले 10 भागिले 100. ह्या 2 शून्य गेला 50. 100ला था तर 500ला किती? 50. अशा पद्धतीनं इथं 100ला 5 तर 600ला 6 पंचे 30. 600चा 5% म्हणजे 600 गुणिले 5% बरोबर 600 गुणिले 5 100. शून्य गेलं 6 पंचे 30. त्यामुळं दोघांची बेरीज 500चा 10% या ठिकाणी 50 आणि 600चा 5% या ठिकाणी 30. 50 आणि 30 80 दोघांची बेरीज. 4.1/2 तास आणि अधिक 8.75 तास अधिक 3.3/4 तास म्हणजे किती तास? बेरीज करायची आहे. 4.1/2 म्हणजे 4.5. ओके, 4.5 म्हणजे 4:30. 8.75 आहे तिथं. 8.75 म्हणजे 75 मिनटं. 75मधनं 60 तास करेक्ट त्याचं. 75मधून 1 तास म्हणजे 60 मिनटं. बाजूला केली तर राहिली किती मिनटं? कारण हे आपण पैशात घेतले. 8.75 म्हणजे 8:45. जसे तर 4.1/2 म्हणजे 4.5 म्हणजे घड्याळ 4:30. इथं 8:45 आहे म्हणजे 8:45. ओके, 8.75 8.75 म्हणजेच 8:45. 8:45 घड्याळाच्या भाषात. आणि 3.3/4 म्हणजे सुद्धा 3:45. 3/4 म्हणजे पाऊण. पाऊण वाजला म्हणजेच 45. 3 वाजून 45 मिनटं. बेरीज 5 आणि 5 10. 4 आणि 4 8 आणि 3 11 आणि 8 1 12 म्हणजे 120. 120 म्हणजे या ठिकाणी 2 तास. म्हणजे इथं आता मिनटं काहीच नाही. 120 मिनटाचं 2 तास इकडे घेतले. 4 तास 8 तास 12 तास 12 आणि 3 15 तास झाले आणि हातचे 2 तास 17 तास झाले. म्हणजे 4.5 तास अधिक 8:45 अधिक या ठिकाणी 4:45 तास या सर्वांची बेरीज 17 तास मिळाली. ओके, अशा पद्धतीनं घड्याळ समजून घेणं गरजेचं आहे. त्यातला सी आहे 4 गुणांचा. ए आणि बी आपण 3 गुणांचा सोडवला. 32/81 11/27 2/3 53/243 यापैकी सर्वात मोठी अपूर्णांक संख्या व सर्वात लहान अपूर्णांक कोणती? म्हणजे यांची बेरीज करायची आहे. आता यामध्ये आपल्याला सर्वात लहान सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपण अपूर्णांक संख्या पाहणार आहोत, शोधणार आहोत. मग त्यांची बेरीज करायची. 32/81 या ठिकाणी छेद 81 27 3 आणि 243 यांचा लसावी 243 आहे. प्रत्येकाचा छेद 243 व्हावाच म्हणून 81ला 3 गुणलं. म्हणून 32ला आणि 81ला छेदाला आणि अंशाला 3 गुणलं. 32 त्रिक 96 आणि 81 त्रिक 243. ओके, त्यानंतर 27ला 9 गुणलं ह्या छेदाला तर 243 येते. 11ला पण गुणायचं, अंशाला पण. 11 9 99 भागिले 27 9 243. नंबर 3 2/3 2/3 3ला तर आपण 81 गुणलं तर 243 येतं. 2ला पण गुणायचं, 81 2 162. त्यानंतर 53/243 छेद 243 आहे. तोच यावं म्हणून 1 गुणायचं. 243 गुणले 1 भागिले 243 गुणले 1 या ठिकाणी 53 भागिले 243. या ठिकाणी सर्वात मोठा 162/243 आणि सर्वात लहान या ठिकाणी पहा 53/243. ओके, बघा, छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा, छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो लहान.
म्हणून 162/243 मोठा, लहान 53/243. अंशांची बेरीज करायची, छेद समान आहे. 3 2 5, 7 5 11 लेख हातच्या लेख, 1 1 2 215/243. ओके. म्हणजेच या ठिकाणी 2/3 हा सर्वात मोठा आणि 53/243 हा सर्वात लहान. यांची बेरीज 215/245. ओके, ही 243. ओके. सर्वात मोठा पूर्णांक 2/3, यामधला सर्वात लहान 53/243. दोघांची बेरीज 215/243 आपण काढलेली आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आपण सोडणार आहोत. एका आयताची लांबी रुंदीच्या 2.5 पट आहे. जर आयताची परिमिती 112 सेमी असेल तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. If the length of rectangle is 2.5 times 2.5, the breadth if rectangle is 2.5 times the breadth if perimeter of the rectangle is 112 centimeter, find areas of the rectangle. आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे म्हणून आयताची रुंदी x मानली. तर या ठिकाणी आयताची लांबी 2.5 पट आहे, रुंदीच्या 2.5 पट. 2.5 पट म्हणजे 5/2. कोणत्या संख्येला 2 न भागले की निम्म होते, 5चं निम्म 2.5. आयताची लांबी या रुंदीच्या 2.5 पट आहे. आयताची परिमिती 112 दिल्या म्हणजे 2 लांब्या अधिक 2 रुंद्या, 2 वेळा लांबी आणि 2 वेळा रुंदी यांची बेरीज 112. आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंच्या बेरजेमध्ये 2 वेळा लांबी येते, 2 वेळा रुंदी येते, म्हणून तर x 2 वेळा रुंदी अधिक रुंदी, आणि 5/2 x लांबी 2 वेळा आहे. x आणि x 2x छेद समान आहे. या ठिकाणी हा 2.5 आणि हा 2.5. 5/2 x म्हणजे 2.5, 2.5 आणि 2.5 5x बरोबर 112. 5x 2x 7x बरोबर 112. या ठिकाणी x बरोबर 112/7 16, कारण 16 7 12 उदरचे. x बरोबर 16, रुंदी 16 आहे आणि लांबी याच्या 2.5 पट आहे म्हणजे 5/2च्या 16चा 5/2, रुंदीच्या 2.5 पट लांबी म्हणून 5/2 गुणिले 16. 2 न 16ला भागलं 8 आलं, 8 40 सेमी लांबी आणि आयताची रुंदी या ठिकाणी 16 आहे. त्यामुळं आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 40 गुणिले 16. आता लांबी माहीत झाली, रुंदी माहीत झाली. 16 × 64 640 चौसेमी. ओके, हे आयताचे क्षेत्रफळ. बी त्यातला आहे 3 गुणांचा. आता 3 गुणांचा झाला. सोबतच्या आकृतीत PQRS हा चौरस असून त्याची बाजू 30 सेमी आहे. ABCD हे चौरसाचे मध्यबिंदू आहेत. तर चौरस ABCDचे क्षेत्रफळ किती? आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. PQRS चौरसाचे क्षेत्रफळ, बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ, तिची बाजू 30 आहे, त्यामुळे बाजूचा वर्ग म्हणजे 30चा वर्ग 900 सेमी चौसेमी. ओके. या ठिकाणी चौरसाचे 4 काटकोन त्रिकोण तयार झाले. चौरसाचे हे प्रत्येक प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू जोडल्यामुळं ADCB जोडले. ABCD आज जो चौरस तयार झालेला आहे आणि हे तयार झालेला जो काटकोन त्रिकोण आहे APD हा समद्विभुज आहे. जेव्हा त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 कोणते त्रिकोणचा 1/2 पाया गुणिले उंची. चौरसाची बाजू 30 असल्यामुळं ही निम्मी 15 झाली, ही 15 झाली म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू 15 आहेत. 15 त्यामुळे 1/2 गुणिले 15 गुणिले 15, पण याची चौपट करायची आहे. 4 त्रिकोणांचं क्षेत्रफळ एका काटकोन त्रिकोणाचं 1/2 गुणिले पाया पण 15, उंची पण 15 आणि त्याची चौपट आहे 1 2 3 4 त्रिकोण म्हणून. ह्या 1/2 इथला 2 आहे तो 4ला भागले 2 4, मग 15 गुणिले 15 225 गुणिले 2 450 चौसेमी. 4 त्रिकोणांचं क्षेत्रफळ 450 चौसेमी. आणि चौरस, आता आपल्याला चौरस ABCDचं क्षेत्रफळ पाहिजे. ते चौरस ABCDचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला PQRSचे क्षेत्रफळ, बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ आपण 30चा वर्ग 900 काढलेला आहे, वजा आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ वजा 4 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज किंवा 4 त्रिकोण आहेत त्यांचं क्षेत्रफळ आहे या ठिकाणी 450.
म्हणजे 900तनं 450 वजा केले की ABCD या चौरसाचं आपल्याला क्षेत्रफळ मिळतं आहे. ओके, प्रथमतः आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढलं, 30 बाजू आहे 900. त्यामुळे एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढलं 1/2 पाय गुणिले उंची पाय, आपण 15 उंची पण 15. या ठिकाणी एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ तिथं लिहिलेच 1/2 गुणिले 15 गुणिले 15, पण 4चं असल्यामुळं गुणिले 4 केल्या, बेदून 4, म्हणून 15चा वर्ग 225 गुणिले 2 450. ओके, त्यामुळे ABCDचं क्षेत्रफळ PQRSचे क्षेत्रफळ 900 वजा 4 काटकोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ 900तनं 450 गेले 450. ओके, 4 सेमी चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढले ते. आता C आहे त्यातला 5/7चे आवर्ती दशांश रूप काढा. फाइंड द रिकरिंग डेसिमल फॉर्म ऑफ 5/7. 5ला 7नं भागायचं आहे, 5ला भागचा तर मग शून्याचा, 7 0 0, 5मधून 0 गेले 5. दशांश चिन्ह पलीकडला आपण 0 घेतोय, त्यामुळे दशांश चिन्ह दिलं, 50 दिले, 7 7 49, 0.7. 50मध्ये 49 गेला, वरला 1, वरचे घेतले 0 10 झाले, 7 1 7, 10मधनं 7 गेले, उरले 3, 3वर 0 घेतले 30 झाले, 7 चौक 28, इथं 30मधनं 28 उरले 2, 2वर 0 घेतलं 200 झालं, 2वर 0 घेतलं 20 झालं, 7 2 14, 20तनं 14 गेले, उरले 6, 6वर 0 घेतले 60 झाले, 60मधनं 7 8 56, हे 8, 60मधनं 56 गेले, 4 उरले, 4वर 0 घेतले 40 गेले, 7 5 35, हे 5, 40मधनं 35 गेले, 5 उरले, त्यावर 50 5 0 घेतले 50 झाले, 7 7 49, आणि 50मधनं 49 गेला, 1 उरला, 1वर 0 घेतले 10, आणि मग 10मधनं 7 गेले 3, आणि पुन्हा 3वर 0 घेतले, 7 चौक 28, पुन्हा रिपीट होते संख्या. म्हणून या ठिकाणी 5/7ला आवर्ती दशांश रूप आहे 0.71 42 85 ... ओके, अशा पद्धतीने 5/7 बरोबर 0.714 285 बार. ओके, आता 10वा प्रश्न शेवटचा. 10व्यातला A3 गुणांचा एक तार वाकवून त्यापासून 7 सेमी त्रिज्येचे वर्तुळ बनवले. याच तारेपासून एक चौरस बनला, तर चौरसाचे क्षेत्रफळ काढा. आता या ठिकाणी वर्तुळाकार तारेची लांबी म्हणजेच वर्तुळाचा परिघ, या ठिकाणी हे वर्तुळाकृती कडा आहे, याची लांबी मोजायची म्हणजे पूर्ण परिघ, परिघ म्हणजेच 2 पाय r. म्हणून या ठिकाणी वर्तुळाकृती तारेचं कडा आहे, त्याचा परिघ तारेची लांबी म्हणजेच परिघ 2 गुणिले 22/7 गुणिले 7 सेमी त्रिज्या आहे, 7ला 7 गेले 22 2 44 सेमी. आता तारेपासून चौरस तयार केल्यावर चौरसाची परिमिती 44 सेमीच आहे, तेवढंच असणार आहे. ओके, त्याच तारेपासून चौरस तयार करायचा आहे, चारी बाजू बेरीज 44, म्हणजेच वर्तुळाकार तारेची लांबी आणि जो चौरस तयार केला जाणार आहे त्याची परिमिती म्हणजे 44 सेमीचं. चौरसाची बाजू मग 44 भागिले 4, चौरसाची परिमिती 44 आहे, म्हणजे चारही बाजूंची बेरीज 44 आहे, चारही बाजू समानात म्हणजे 1 11, 44 भागिले 4 11 सेमी. आणि त्यामुळे त्या चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग 11 वर्ग 121 चौस सेमी. ओके, अशा पद्धतीनं हे 10व्यातलं येईल. बी, एका दुकानदाराने 2500 रुपयास खरेदी केलेला पंखा 3000 रुपयास विकला, तर त्यास शेकडा नफा किती झाला? आता 2500 रुपयाला खरेदी केलेला पंखा 3000 रुपयाला विकला जातो आहे, त्यामुळे नफा विक्री वजा खरेदी 3000 वजा 2500 शेकडा नफा. आता या ठिकाणी शेकडा नफा म्हणजे एकूण नफा भागिले खरेदी गुणिले 100, म्हणजे 2500ला 500 नफा, तर गुणिले 100ला काय, 2500ला 500, तर 100ला काय, ह्या 2 शून्य गेल्या, आणि 5 न 25ला 5 5 25, म्हणजे 500 के 500, 500 5 2500, आणि 5 ने 100ला भागलं 20 आलं, शेकडा नफा 20. ओके, अशा पद्धतीनं. आणि शेवटचा सी आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून चौकटीत रिकाम्या जागी योग्य संख्या शोधून लिहा. ABCDEFGH खुलासा आवश्यक. या ठिकाणी पहा,
या ठिकाणी 24चे अवयव पाडलेले आहेत. 1 गुणिले 24. 24 संख्या वेगळ्या प्रकारे मिळवली आहे. 24 एके 24, 12 दुनी 24, 8 त्रिके 24, 4 सक्क 24. या अवयवापैकी लहान संख्येचा घन आणि मोठ्या संख्येचा वर्ग केलेला आहे. लहान संख्येचा घन, मोठ्या संख्येचा वर्ग 24चा वर्ग 576 आहे. 12चा वर्ग 144, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1, 24चा वर्ग 576, 576 गुणिले 1 576. एफची किंमत 576. ओके. या अवयवामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग 24चा वर्ग 576, 12चा वर्ग 144, 8चा वर्ग 64 आणि 6चा वर्ग 36. ओके, 36. आणि लहान संख्येचा घन 1चा घन 1 आहे, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे आणि 4चा घन 64 आहे. पहा या ठिकाणी लहान संख्येचा घन 4चा घन 64 आणि लहान संख्येचा वर्ग 36. 64 आणि 36, 64 आणि 36, 64 आणि 36. त्यानंतर 3चा घन 27, इथं 3 आणि 8, 8चा वर्ग 64, 27 64, इथं 27 इथं 64 म्हणजे D27. 2चा घन 8 म्हणून या ठिकाणी एची किंमत 2. इथं 2चा घन 8 म्हणून एची किंमत 2. 4चा घन 64 म्हणून C4 आणि B64, C4 आणि B64. 3चा घन 27 म्हणून E3 आणि D27. अशा पद्धतीनं 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 12चा वर्ग 144, 24चा वर्ग 576. एफची किंमत 576. ह्या जोड्या पहा. 4 6, इथं 4 6, 3 8, 3 8, 2 12, 2 12, 24 1, 24 1, G24 आणि H1. अशा पद्धतीनं आपण या अवयवापैकी लहान संख्येचा घन आणि मोठ्या संख्येचा वर्ग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं अवलोकन करण्यात यावं. आपण या चॅनलवर नवीन असाल तर भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.